संविधानाच्या रक्षणासाठी आणाभाका खातो, पण गेल्या 10 वर्षामध्ये या देशात कधी नव्हे इतक्या आमच्या भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडवलेल्या. अनेक संविधानाने निर्माण केलेल्या संस्था, न्यायालयापासून निवडणूक आयोग, राज्यघटनेची अंमलबजावणी करणारी प्रत्येक संस्था या सत्ताधाऱ्यांची गुलाम म्हणून काम करते. संविधानानं आम्हाला हे कधी सांगितलं नव्हतं की या संस्थांनी गुलाम व्हावं आणि हुकुमशाहीची तरफदारी करा. त्याच्यामुळे यापुढली लढाई जी आहे या देशात जी सुरू झाली आहे ती संविधान वाचवण्यासाठी. आम्ही सगळेच आमचा विरोध एखाद्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला नसून या देशात संविधानाच्या छाताडावर उभं राहून जी हुकुमशाही चालवली जाते त्याला, आणि म्हणून पुढला प्रजासत्ताक हा अधिक मुक्त वातावरणात संविधानाच्या छायेत होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका आहे. तर संविधान आहे म्हणून लोकशाही टिकून आहे, मात्र आपण वारंवार बोलता की सध्याची जी परिस्थिती आहे सध्या लोकशाही अजिबात नाही. लोकशाही नाही याचं कारण संविधान नाही. हम करे सो कायदा. राष्ट्रपती असतील, राजभवन असेल, मंत्रिमंडळ असेल, न्यायालय असेल, निवडणूक आयोग असेल, या संस्थांनी या देशाच्या लोकशाहीचं रक्षण करायचं. पण दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही, कारण या पदावर बसलेला नेमलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती म्हणजे सरपटणारा प्राण्यासारखं काम करतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.